नमस्कार मित्रांनो, तुमचे या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण जाणून घेऊया IV कॅनुला, इंट्राकॅथ किंवा इंट्राव्हेनस कॅनुला बद्दलची माहिती। सर्वप्रथम आपण जाणून घेऊया इंट्राव्हेनस कॅनुलाचे पार्ट कोणते असतात। सर्वात पुढील भागाला निडल असे म्हणतात। हा भाग कॅथेटर मधून बाहेर आलेला असतो। कॅथेटरच्या मागील भागास बुशिंग असते। त्याच्या मागील भागात कॅथेटर हब आणि विंग्स असतात। कॅथेटर विंग्सच्या मधील भागाला एक व्हॉल असतो। व्हॉलच्या वरील भागात इंजेक्शन पोर्ट कॅप असते। या इंजेक्शन पोर्ट कॅप मधून आपण पेशंटला सलाईन किंवा इंजेक्शन देऊ शकतो। निडल पोर्ट कॅपच्या मागील भागात निडल ग्रिड असते। निडल ग्रिड हे आपल्याला IV कॅनुला इन्सर्ट करताना थंब रेस्टसाठी याचा वापर होत असतो। निडल ग्रिडच्या मागील भागात एक फ्लॅशबॅक चेंबर असते। जेव्हा आपण कॅनुला व्हेनमध्ये इन्सर्ट करत असतो तेव्हा त्याचा ब्लड फ्लो हा या फ्लॅशबॅक चेंबरमध्ये आपल्याला दिसून येत असतो। म्हणजे जेव्हा या फ्लॅशबॅक चेंबरमध्ये ब्लड दिसून येते तेव्हा तो कॅनुला व्हेनमध्ये इन्सर्ट झालेला असतो। या फ्लॅशबॅक चेंबरच्या मागील भागात लिव्हर लॉक प्लग असते। म्हणजे एक प्रकारची कॅप असते, ब्लड फ्लो हा बाहेर यायला नको त्यासाठी। चला तर आज आपण जाणून घेऊया विविध प्रकारच्या कॅनुला बद्दलची माहिती। या कॅनुलांचे वेगवेगळे कलर कोड्स असतात। यात ऑरेंज कॅनुला म्हणजे हा 14 गॉज कॅनुला असतो। हा सगळ्यात मोठा कॅनुला असतो। याचा एक्सटर्नल डायमीटर 2.1 mm, लेंथ 45 mm असते आणि फ्लो रेट म्हणजे या कॅनुलामधून आपण 270 ml फ्लुइड हे दर मिनिटाला देऊ शकतो। या कॅनुलाचा वापर रॅपिड फ्लुइड इन्फ्युजन, ब्लड ट्रान्सफ्युजन आणि मेजर सर्जरी ज्यात आपल्याला फ्लुइड हे जास्त प्रमाणात द्यावे लागत असते अशा वेळेस या कॅनुलाचा वापर होत असतो। ग्रे कॅनुला। ग्रे कॅनुला हा 16 गॉजचा कॅनुला असतो। याचा एक्सटर्नल डायमीटर 1.8 mm असतो आणि लेंथ 45 mm असते। फ्लो रेट याचा ऑरेंज कॅनुलापेक्षा कमी असतो, 220 ml पर मिनिट असतो। याचा सुद्धा वापर आपण रॅपिड फ्लुइड इन्फ्युजन, ब्लड ट्रान्सफ्युजन आणि मेजर सर्जरीमध्ये करत असतो। व्हाईट कॅनुला। व्हाईट कॅनुला हा 17 गॉज कॅनुला असतो। याचा एक्सटर्नल डायमीटर 1.5 mm असतो, लेंथ 45 mm असते आणि फ्लो रेट 150 ml पर मिनिट असतो। याचा वापर आपण रॅपिड फ्लुइड इन्फ्युजन, ब्लड ट्रान्सफ्युजन आणि मेजर सर्जरीमध्ये करू शकतो। ग्रीन कॅनुला हा 18 गॉज कॅनुला असतो। याचा एक्सटर्नल डायमीटर 1.3 mm तसेच लेंथ 45 mm असतो। फ्लो रेट 90 ml पर मिनिट असतो। तसेच याचा वापर रॅपिड फ्लुइड इन्फ्युजन, ब्लड ट्रान्सफ्युजन, मेजर सर्जरीजमध्ये करण्यात येत असतो। जास्त करून अडल्ट्समध्ये या कॅनुलाचा वापर करण्यात येत असतो। पिंक कॅनुला। पिंक कॅनुला हा 20 गॉज कॅनुला असतो। याचा एक्सटर्नल डायमीटर 1.1 mm असतो, लेंथ 32 mm, फ्लो रेट 55 ml पर मिनिट असतो। ह्या कॅनुलाचा वापर सुद्धा IV ड्रग देण्यासाठी, सलाईन इन्फ्युजनसाठी आणि ब्लड ट्रान्सफ्युजनमध्ये या कॅनुलाचा वापर करण्यात येत असतो। सगळ्यात जास्त प्रमाणात अडल्ट्समध्ये हा कॅनुला वापरात येत असतो। ब्ल्यू कॅनुला। ब्ल्यू कॅनुला हा 22 गॉज कॅनुला असतो। याचा एक्सटर्नल डायमीटर 0.9 mm असतो, लेंथ 25 mm असते आणि फ्लो रेट 30 ml पर मिनिट असतो। याचा वापर शक्यतो लहान मुलांमध्ये IV फ्लुइड इन्फ्युजनसाठी, ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी तसेच म्हाताऱ्या लोकांमध्ये सुद्धा या कॅनुलाचा वापर करण्यात येत असतो। येलो कॅनुला। 24 गॉज कॅनुला। याचा एक्सटर्नल डायमीटर 0.7 mm असतो, लेंथ 25 mm असते तसंच फ्लो रेट 30 ml पर मिनिट असतो। या कॅनुलाचा वापर नवजात बाळांमध्ये, मुलांमध्ये तसेच ओल्ड एज पर्सन्समध्ये या कॅनुलाचा वापर करण्यात येत असतो। पर्पल कॅनुला हा सगळ्यात लहान कॅनुला असतो।
याचा गॉज 26 गॉज असतो. एक्सटर्नल डायमीटर 0.6 mm, तसेच लेंथ 19 mm असते. याचा फ्लो रेट 15 ml पर मिनिट असतो. जे नवजात बाळ कमी वजनाचे असतात किंवा लहान मुलांमध्ये ज्यांमध्ये आय व्ही लावण्यास खूप डिफिकल्टी येत असेल, अशा मुलांमध्ये या कॅन्युलाचा वापर करण्यात येत असतो. अशीच माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आमच्याच चॅनलसोबत जुळून राहा.